वाटण्या कधी करायच्या? गेल्या काही दिवसामध्ये अशा घटना घडत आहेत की मान वर करायला वेळ मिळत नाहीये. कोणाही मैत्रीण? काय नाव काय तिचं? नाव डॉक्टर अनन्या वाडेकर मुंबईमध्ये आल्यात असं कळलंय. अमृतताईचा तो बघितला. तो म्हणजे? तिचा बॉयफ्रेंड. इन्स्पेक्टर मोरजकरांचा फोन आला होता. त्यांनी मला पुन्हा चौकशीसाठी बोलवलंय. जर समजा मी शुद्धीवर आलो नसतो तर हा अभिषेक कोण करणार होतं? अरे या जर तरच्या गोष्टी कशाला? तू आलायस ना शुद्धीवर, आता हे गृहीत धरूनच बोलतेय मी अभिषेक करणार नाही असं कधीच म्हटलं नाही. फक्त विचारतोय की जर शुद्ध आली नसती तर काय करणार होता तुम्ही? तर आत्याबाई समस्त किल्लेदारांचे जन्म दाखले घेऊन पुजाऱ्याकडे गेले असत्या. अहिल्या, ते पुजारी म्हणजे सुमित्राचे बाबा आहेत. त्यांचा असा एकेरी उल्लेख करणं शोभत नाही तुला. काय घडलं असतं एवढंच सांगते मी. म्हणजे या सर्वांना असं म्हणायचे, तू नसताना वयानं जो सर्वात जास्त मोठा असेल तो अभिषेक करेल असं म्हणायचे. मग त्यात ठरवाठरवी कसली करताय? आत्ता जसं ठरलं होतं तसंच होईल. शंभू महादेवाचा अभिषेक आणि धर्मशाळेचं उद्घाटन परशूच करेल. असं नाही दादा, तू असताना रिबीन मी कशी काय कापणार? मी कोणालाही मत विचारलं नाही, फक्त काय करायचं ते सांगितलं आणि ते तसंच होईल. अरे पण नरसिंहा, शंभू महादेवाचा अभिषेक घरातल्या मोठ्या मुलांनी करायचा असतो. असं कुठे लिहून ठेवलंय का? आणि समजा असं काही लिहून ठेवलं असेल तर आपण आजपासून हा नियम बदलू. काय परशू? आता मी काय बोलणार? तू म्हणशील तसं. तू म्हणला जाऊन पूजा कर, मी करणार. नाही म्हणला इथे थांबणार. जे ठरलंय तेच होईल. अभिषेक तुझ्या हातूनच होईल. अरे पण तो म्हणतोय ना नको, मग तू का आग्रह करतोयस? किल्लेदारांच्या घराचा मान असतो तो. मग तो मान मला मिळाला काय, परशूला मिळाला काय? किल्लेदारच ना. पण मला आपलं अजूनही वाटतं की हे बघ दादा, मला असं वाटतंय, म्हणजे आत्याबाईची इच्छा नसेल तर करू दे, वामनला करू दे अभिषेक. जर वयानुसारच जायचं ठरलं तर वामन तुझ्यापेक्षा लहान आहे. मला काय वाटलं दादा, वामन माझ्याशी वयाने मोठा आहे की काय? काय आत्याबाई? आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. पुजारी काय म्हणतील तसंच करायचंय. मी बोलतो त्यांच्याशी. ते सुमित्राचे बाबा आहेत. ते परशूच्या नावाला नकार कशाला देतील? त्यामुळे अभिषेक परशूच्या हातानेच होईल, हे ठरलं. जानकी, मला घेऊन चल. बस. आत्याबाई, आता काय, मनात नसताना जबरदस्तीनं मला अभिषेक करावा लागणार. अहिल्या देवी, थांबा थांबा म्हणलं. कसं असते, अभिषेक करण्यासाठी सर्टिफिकेट बदलायची काय गरज लागत नाही हो. नशिबामध्ये असेल त्यालाच ते मिळणार. कळलं? तुम्हाला काय सांगणार म्हणा, तोंड कडू झालेलं दिसते. मायला या दाम्याने चहामध्ये साखर घातली नाही का काय? मी घालतो. हा, वंड टुरड ठरड. या झाला चहा गोड. या याला म्हणतात टेस्ट.
तुम्हाला काही हवंय का? नाही, नको. मी परशूच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो चुकीचा नाही ना वाटला तुला? तुमचे निर्णय कधी चुकतात का? का वागतेस तू अशी माझ्याशी? कुठे काय वागते? हे बघ, मला माहिती आहे मी चुकतोय. परशूच्या बाबतीत तर नेहमीच चुकत आलोय. कदाचित पुढेही चुकेन. पण तो मला खोट्यात पाडतो म्हणून मी माझं खरं वागणंही बदलू का? आणि समजा मी माझ्यात तसा बदल घडवून आणला तर त्याच्यात आणि माझ्यात फरक काय उरला? मी जाऊ? मला बोलायचंय तुझ्याशी जानकी. आई रमावतीला परत चालली आहे ना? तिला भेटायचं होतं मला. जानकी, मी येतेच लवकर परत. आलेच. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीण सोन्याचं माझं कुंकू. ती नशिबान थट्टा आज मांडली कशी. मायला नशिबानं थट्टाच मांडली माझी. अरे नरसिंह किल्लेदारांनी काय जाहीर केलंय माहितीये काय? शंभू महादेवावरती अभिषेक किल्लेदार घराण्याचा मधला सुपुत्र परशुराम किल्लेदार करणार आहे. मायला स्वतःला काय संत शिरोमणी समजतो का काय? कुत्र्यासमोर फेकतात तसे अभिषेकाचे तुकडे फेकलेत माझ्या समोर. ए काय राग आला? दादाला बोलल्या तर राग आला? 10 वेळा नाही 100 वेळा बोलेन. हक्क आहे माझा तो. तुकडे नाही फेकायचे. मी पण किल्लेदार आहे, कळलं की नाही? टाइम खराब आहे रे, म्हणून जे काही नशिबाने मिळते ना तेवढं पदरात पाडून घेणार आहे मी. गोड 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 बोलून दादाच्या हृदयामध्ये शिरणार त्या रेशमी किड्यासारखं. आणि एकदा का वेळ मिळाला की त्या रेशमी धाग्याने गळा कापून टाकणार. लयच्या कशी बघतेय, खरंच वेड लागलं का काय? निघालेलं बरं. गंगेवाने निर्मळ होत असं एक गाव. वा, या रामराज्यात चांगला न्याय चाललाय बरं का. भाऊजी घरात नसताना ज्याने सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं होतं त्याच्यासाठी आता पायघड्या घातल्या जात आहेत. मग माझ्या नवऱ्याने काय पाप केलं होतं का? इथंही माणसाच्या वागण्यापेक्षा त्याचं वयच पाहिलं जाणार आहे. मला तर वाटतं या घरात चांगलं वागणं हा एक गुन्हा झालाय आता. कुठली गोष्ट किती ताणायची याला मर्यादा असते. अगं साधा अभिषेक तर घालायचाय. हाच साधा अभिषेक त्यांना घालायला मिळू नये म्हणून खोट्या कागदपत्रांचं नाटक केलं होतं तुम्ही. आत्याबाई, तुम्ही काय वागताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हे तू सांगायची गरज नाहीये मला. क्षणात ऊन तर क्षणात पावसाचा खेळ चालवलाय तुम्ही. नरसिंह भाऊजी सुखात राहावे म्हणून परशु आणि वामन ह्यांना प्यादासारखं वापरताय तुम्ही.
तात्याबाई मला एक सांगा, भाऊजी हॉस्पिटलमध्ये असताना परशू भाऊजींचे जे काही तमाशे चालू होते ना, ते भाऊजींना माहितीये? अगं आता सगळं शांत झाल्यानंतर तो विषय काढून पुन्हा तमाशा करायचा आहे का तुला? हो, कारण माझ्या नवऱ्याच्या अधिकारांची आणि त्याला मिळालेल्या हक्कांची पायमल्ली होताना मी पाहू शकत नाही. आणि जरी पाहिली तरी सुमित्रा आणि जानकी सारखी मूग गिळून बसणाऱ्यांपैकी मी नाही. अगं का माझ्या मागे भोंडभोंड लावली आहेस? कारण या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. लहानपणापासून परशू भाऊजींनी जे जे गुन्हे केले त्यावर तुम्ही पडदा टाकत आला. ज्या ज्यावेळी परशू भाऊजी गुन्ह्यात पोलीस चौकीत गेले त्यावेळी तुम्ही त्यांना पोलीस चौकीतून सोडवून आणलं. मग काय करायला हवं होतं? आयुष्यभर त्याला खडी फोडायला पाठवायला हवं होतं. आयुष्यभर नाही, पण निदान शिक्षा म्हणून तरी एखाद्या गुन्ह्यासाठी त्यांना तुरुंगाची हवा खायला पाठवायला हवं होतं. त्यांनी हाणामाऱ्या केल्या, मुलींची लफडी केली, नरसिंह भाऊजींच्या नावाने शंख केला, पण तरीही त्यांना हा मान मर्तबा कशासाठी? नाही, मी भाऊजींना जाऊन सगळं सांगणार. अय्या, माझी शपथ आहे तुला, नरसिंहाला यातली एकही गोष्ट कळता कामा नये. हे बघ, त्याच्या मनाला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट आपल्या हातून घडता कामा नये. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही सांगाल आणि मी लगेच तुमचं ऐकेन? या असल्या पोकळ शपथा जानकी किंवा सुमित्राला खाला. मी हे सगळं जाऊन नरसिंह भाऊजींना सांगणार म्हणजे सांगणार. अहिल्या, कुठे चालत अहिल्याताई? माझ्या मोठ्या दिराला भेटायला चालले. तुला काही प्रॉब्लेम? तू या घरात येण्याच्या खूप आधीपासून ओळखते मी त्यांना, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाही. भले तुम्ही तुमच्या मोठ्या दिराला भेटायला जात असाल, भलेही माझ्या खूप आधीपासून तुम्ही त्यांना ओळखत असाल, पण आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे हे विसरू नका. स्वतःला त्यांची बायको म्हणवतेस ना? मग घरात चाललेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासून लपवताना तुला लाज कशी नाही वाटली ग? हे बघा अहिल्याताई, त्यांच्या कानावर कुठल्या गोष्टी घालायच्या, कुठल्या गोष्टी लपवायच्या हे आपल्यापेक्षा जास्त आत्याबाईंना कळतं. आणि तसंही तुमच्याबद्दल सुद्धा सांगण्यासारखं बरंच काही आहे हे विसरू नका. हो का? मग मी तयार आहे. माझ्याबद्दल जे काही सांगायचंय ते माझ्या समोरच सांगा. म्हणजे मग परशू भाऊजींनी काय काय केलंय तेही मला सांगता येईल. मोठ्या भाऊजींच्या पश्चात परशू भाऊजींनी स्वतःला या घराचा उत्तराधिकारी घोषित केलं होतं. जो अभिषेक मोठ्या भाऊजींनी स्वखुशीने त्यांच्या पदरात टाकलाय ना, तोच मिळवण्यासाठी ते या घरात खून पाडायलाही तयार होते. हे सगळं सांगणार आहे. नका प्रयत्न करूच, नाही जमणार तुम्हाला. गावामध्ये असताना अनेक माजलेले बैल आणि उंडारलेल्या गाई म्हशी याच हाताने पकडून दावणीला बांधल्यात मी. कोंबडी सुद्धा माझ्यासमोर खुराड्यातून उडायची हिंमत नाही करायची. स्वतःच्या घरात खायला 2 दाणे मिळत नव्हते आणि गोठ्यात गाई म्हशी बांधण्याच्या गप्पा करते. कोणाच्या गोठ्यात कोणाच्या गाई म्हशी बांधायचे हे महत्वाचं नाही, त्या मी बांधायचे हे महत्वाचं आहे. म्हटलं ना, नका प्रयत्न करू, नाही सुटणार पकड. अशा
अनेक उंडारलेल्या गाई म्हशींना वटणीवर आणले. जा तुमच्या खोलीत. जा. मीही बघते तू आणखी किती दिवस खोली बाहेर राखण करतेस. आज ना उद्या मी जाऊन त्यांच्या कानात सगळं काही सांगणार. पहिले पासा तुझा थिल्लरपणा. तुझ्या या असल्या हट्टी स्वभावामुळे नरसिंहाला थोडा जरी त्रास झाला ना तर काय कराल? मला या घरातून काढून टाकाल का वाकणीच्या मदतीनं माझा जीव घ्याल? आहे तुमच्यात तेवढी हिंमत? अच्छा, तू हट्टालाच पेटणार आहेस तर मग पेटच. मी दाखवते तुला मी काय आहे ते. आणि त्यासाठी मला कुठल्याही वाकणीची गरज नाही आहे. या हाताने जीव घेईन मी तुझा. वामनराव, वामनराव, तुम्ही एक वकील आहात. भले तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल, हो, पण पोलीस आणि त्यांची चौकशी ही काही तुम्हाला नवीन नाहीये. तुम्हीच जर असे हतबल झालात तर सर्वसामान्य माणसानं काय करायचं? का? तुम्ही आहात ना सर्वसामान्यांचे कैवारी. तुम्ही खरोखरच वैतागलेले दिसताय. हे पहा वामनराव, पोलीस चौकीमध्ये जाताना एखाद्या नालायक माणसासारखं जावं. म्हणजे चेहऱ्यावर हास्य आणि वागण्या बोलण्यामध्ये लाचारी. अरे वा, छान तयारी केली आहे की. कसली तयारी? वाकणीस, तुम्ही केलेली पापं सुद्धा कधी ना कधीतरी उघड्यावर येणारच ना. तेव्हा तुम्हालाही पोलीस स्टेशनमध्ये जावंच लागणार. तुम्हीच म्हणालात तसं, चेहऱ्यावर हसू, लाचारी आणि नालायक माणसासारखं. वामनराव, अहो, का चिडलाय माझ्यावर एवढे? का? दुसऱ्याला धडे देण्याआधी आपल्या स्वतःच्या पापाचे घडे किती भरलेत ना याचा विचार करावा माणसाने. या घरामध्ये जेव्हा आलो ना वामनराव, तेव्हा तो पापाचा घडा रिकामाच होता. पुढे पुढे तो भरत गेला. आम्ही आता हे जे सगळे भोग भोगतोय ना नीस, यामध्ये बहुतांशी तुमचा सुद्धा सहभाग आहे. म्हणून तर वरपर्यंत सगळी सूत्र हलवली आहेत. सारं पोलीस खातं ढवळून काढलंय. हा, थोडं बेकायदेशीर आहे, पण तुमच्यासाठी. प्लीज, आता ह्यापुढे असं काहीही करू नका. या तुमच्या मेहरबानीपेक्षाही या देशातल्या कायद्यावर माझा जास्त विश्वास आहे. सो प्लीज प्लीज माझ्या बाबतीत तुमची समाजसेवा करू नका. मी समर्थ आहे. मी माझा निर्दोष सुटेनच. परमेश्वरा, अरे कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातलं या माणसाला? एखादा माणूस एवढा भाबडा असू शकतो? काळजी घे रे त्याची, काळजी घे. काय रे गणेश, तुझ्या ताईला शोधतोयस का? नाही, मला एक वस्तू हवी होती ज्यात नाही का पाडेपाठ नसले तरी गणित सोडवून मिळतात ना.
ते अच्छा अच्छा, कॅल्क्युलेटर हवाय होय तुला? हा हा हा, तेच हवंय. कारण माझे पाडेपाठ नाही आहेत ना, म्हणून. आणि मी एक विचारू का तुम्हाला? अरे एक काय, तुला जे जे वाटतं ते सगळं विचार. मग तेवढं कॅल्क्युलेटर सारखी भारी वस्तू असताना ते पेपरला का नाही वापरू देत? कारण कष्ट करणाऱ्याला शॉर्टकट नसतो म्हणून. मशीन माणसाच्या बुद्धीपेक्षा कधीच श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि मशीनवर अवलंबून असणारा माणूस आयुष्याचं गणित कधीच सोडवू शकत नाही. तुम्ही काय म्हणताय कळतंय थोडं थोडं, पण थोडं थोडंच कळतंय. बरं बाबा, नाराज होऊ नकोस. तुझी ही कॅल्क्युलेटरची मागणी मी लवकरात लवकर शिक्षण मंत्र्यांपर्यंतच पोहोचवतो. मग तर झालं. आई शपथ, जर तुम्ही असं केलात ना तर तुम्ही जे सांगाल ते करीन मी. मग ठीक आहे, तू लवकरात लवकर पाढे पाठ करून दाखव मला. मग मी सगळ्या शाळांमध्ये कॅल्क्युलेटर कंपल्सरी करतो. पाठ असल्यावर त्या कॅल्क्युलेटरचा काय उपयोग आहे? बघ बुवा, तुला जे सोपं वाटेल ते तू कर. ठीक आहे, मी अमृताताईशी बोलतो आणि सांगतो तुम्हाला काय ते. हा, बर. आणि गणेश, आज तू तुझ्या ताई बरोबर नाही गेलास. ती एकटीच गेली आईला भेटायला. आई शपथ, ताई मला काय बोललीच नाहीये. मला पण आईला भेटायचं होतं. किती दिवस झाले मागं लागलोय मी तिच्या. तू तिच्याशी भांडलेला दिसतोयस, म्हणून ती तुला अशी शिक्षा देते. नाही नाही, तसं काही नाहीये. आईचं आणि ताईचं काहीतरी सिक्रेट चाललंय, मला माहितीये. मी ते अमृताताईला ते कॅल्क्युलेटरचं विचारू नये का?